आलंय हे बेन काय म्हणतंय बघा. पेट्रोल डिझेल वापरायचं नाही, काय घोड्यावर बसून निघाले. अरे तुम्ही घोड्यावर बसा, गाढवावर बसा, डुकरावर बसा, देश वाचवा ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली. देश वाचवा. सदा सुरुवात तुझ्यापासून. माझ्याकडून तुला एक दुकार आणि एक गाढव सप्रेम भेट. सभेला जाताना एकदा गाढवावर जायचं आणि एकदा डुकरावरती जायचं. आम्ही त्याचं अनुकरण करणार म्हणजे करणार. आहे का चॅलेंज ऍक्सेप्ट? चकचकीत देणार रॅप करू. व्हिडिओ बघून हसलात ना तुम्हीच नाही, प्रत्येक जण हसलं. असा अजब सल्ला दिला या सदाभाऊने. अहो किती तुम्ही त्या पाय धुणार त्या सरकारचे. शेतकऱ्याकडे होता, शेतकऱ्याच्या आंदोलनातून पुढे गेला. रात्रंदिवस माझा गावगाड्यातला शेतकरी आणि या शेतकऱ्याला डोक्यावर बसायचं सल्ले देऊ राहिला. अहो डोकर कसं जाईन हो. गाढवावर बसा, डोकरावर बसा. त्यावेळेस तुम्ही एक करा ना, तुम्ही एक गाढव घ्या, गाढवावर बसून तुम्ही मंत्रालयात जा. तुमचं डिझेल पेट्रोल बी वाचेल, ते बी वाचेल. अहो तुम्ही स्वतःपासून अनुकरण करा ना आधी. तुम्ही या सरकारमधले सल्ला तर असा अजब दिला, असा सल्ला आतापर्यंत कोणी दिला नाही. ते गाढव तुम्हाला मुंबईला कसं घेऊन जाईल? ते पहिलं आळस देत आहे, तर गाढव धरायला जाते ते लाता मारीन. नंतर तुम्ही म्हणता डुक्कर धरा, डुकरावर बसून जा. मारते आज एक सल्ला दिलाय तुम्ही. असं की रडवा असं एक नमुने जर घेतले, खरंच महाराष्ट्राची वाट लावता तुम्ही. अहो बचतीसाठी तुम्ही तुमचा पगार कमी करा ना, पगार घेऊ नका. 1-2 महिने गाढवावर तुम्ही जा मंत्रालयात त्या गाढवाची व्यवस्था करा. अहो तुम्ही ज्या वेळेस या सरकारच्या बाहेर होता, शेतकऱ्याच्या जीवावर आंदोलन करून मोठे झालात, शेतकऱ्याला वारावर सोडून तिकडत गेलात. आणि ज्या वेळेस शेतकरी आंदोलनात तेव्हा मोठमोठे शिव्या द्यायचे तुम्ही या सरकारला. माझ्या गावात अरे बाबा, आज देशावर जे संकट आलंय, ते संकट मोदीने आणलं नाही. ते संकट जागतिक आहे, जगाच्या पातळीवरचं संकट आहे. आणि म्हणून मोदींनी सांगितलं, मला माझा देश वाचवायचा आहे, मला देशातल्या जनतेला सुरक्षित ठेवायचा आहे. आणि हे ठेवायचं असेल तर फक्त 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, मला देशाला वाचवायचंय, तुम्ही माझ्या साथीला या. पण काय लोक जणू त्यांना सोन्यानंच घडवलं या. त्यांचा जन्म सोन्याच्या ठिकाण झाला या. ते म्हणले आता सोनं घेऊ नका, उद्या मंचीला खाऊ नका, परवा मंचीला कपडे घालू नका. अरे आम्ही असं म्हणलो नाही, पण तुम्हाला घालायची नसली तर घालू नका, आमचा त्याला दुमत नाही. उघडं फिरा. काय म्हटले, पेट्रोल डिझेल वापरायचं नाही, काय घोड्यावर बसून निघाले. अरे तुम्ही घोड्यावर बसा, गाढवावर बसा, डुकरावर बसा, पण पहिल्यांदा देश वाचवा ही भूमिका मोदी साहेबांनी घेतलेली आहे. देश वाचवा. या व्हिडिओत अजून एक अजब सल्ला दिलाय. तुम्हाला कपडे घालायचे असले तर घाला, नसलं तर उघडं फिरा. म्हणजे अगोदरचे 2 सल्ले पुरे झाले नाही असं वाटतं. गाढवावर हिंडा, डोकरावर हिंडा, आणि कपडे नसले घालायचे तर कपडे घालू नका. पहा या महाशयांचं बोलणं काय अजब असा सल्ला आहे. मित्रांनो, खरंच या अशा लोकांना जर विधानसभेत जर पाठवलं